नमस्कार, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, तो म्हणजे मिक्स डाळीचा उत्तप्पा। आज आपण मिक्स डाळींचा डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर 1 वाटी मसूरची डाळ, 1 वाटी चणा डाळ, त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी मूग डाळ। अशा प्रकारे मी सर्व डाळी घेतलेल्या आहेत। या सर्व डाळी मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या। आता ह्या डाळी पूर्णपणे भिजलेल्या आहेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून आपल्याला घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया। सर्व डाळी मिक्स असल्यामुळे ह्या खूप हेल्दी असतात आणि चवीला खूप छान लागतो हा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही इथे बघू शकता, आपल्या इथे सर्व मिश्रण तयार आहे। अशा प्रकारे स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। त्यानंतर लिंबू सत्व घालायचं आहे। लिंबू सत्व आणि खायचा सोडा घातल्यामुळे त्याला टेस्टही खूप छान येते आणि जाळीदारही होतो आपला। आता मिक्स करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, आपलं मिश्रण हे छान फुललेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे फर्मंट झालेलं आहे। त्यानंतर हे आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। अशा प्रकारे तुम्हाला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालत आहे। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। तुम्ही रेसिपी घरी एकदा नक्की बनवून बघा, टेस्टला खूप छान लागते। तुम्ही ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता, त्यानंतर ब्रेकफास्टलाही बनवू शकता। आता आपला पॅन गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे। आता त्यामध्ये हळूवार गोलाकार आकाराचा आपण डोसा बनवून घेऊया। मी इथे जाडसरच थोडासा डोसा पसरवून घेतलेला आहे। तुम्ही हा पातळही बनवू शकता, कारण की हा जाडसरच थोडासा खायला खूप छान लागतो। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी। वरून चमच्याने तेल सोडायचं आहे आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, कलर किती छान आलेला आहे, एकदम जाळीदार असा आपला झालेला आहे। तुम्ही ह्याला डोसा किंवा उत्तप्पा काहीही म्हणू शकता। खाण्यासाठी खूप हेल्दी असतो। मी इथे हा आता सर्व करून घेत आहे। मी इथे हिरवी मिरची, शेंगदाणे आणि दही याची चटणी बनवून घेतलेली आहे। या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबला शेअर केलेली आहे, तुम्ही दह्याची चटणी म्हणून सर्च करू शकता। तुम्ही रेसिपी एकदा ब्रेकफास्टला नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।